बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेक्यांना फाशीची शिक्षा द्या, या प्रकरणातील इतर आरोपींना सह आरोपी करा, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा इत्यादी मागण्यांची निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले आहे। मागील 3 महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्यभरात प्रचंड आक्रोश असून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या हत्याकांडाचे काल परवा समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात राज्यभरात हळहळ व्यक्त होत असून राज्यातील वाढत चाललेली राजकीय गुंडगिरी, अन्यायाविरुद्ध आवाज उचलला तर गुंडांकडून त्याची निर्गुण हत्या करणे असे दुर्दैवी प्रकार सध्या राज्यात समोर येत आहेत। सरपंच हत्या प्रकरणाच्या या घटनेला जबाबदार सर्व आरोपीची सखोल चौकशी करून राजकीय वरदस्त असलेल्या धनंजय मुंडे यांची सुद्धा आमदारकी रद्द करून सह आरोपी करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात महाराष्ट्र राज्यात अशी दुर्दैवी घटना कृत्य करण्याची इच्छा बळावणार नाही। स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांड म्हणजे पुरोगामी सुसंस्कृतीला, संतभूमीला काळीमा फासणारी घटना असून हा खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरित न्याय द्यावा। आमच्या मागणीचे निवेदन आपल्या माध्यमाने आपण सरकार दरबारी सादर करून जनतेच्या भावना शासन दरबारी मांडाव्यात अशी मागणी या निवेदनातून करण्यात आले आहे। या निवेदनावर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील, शिरीष पाटील, चंद्रकांत पाटील, मिलिंद पाटील, भूषण पाटील, तुषार पाटील, आनंद बागुल, संजय पाटील, विजय सूर्यवंशी, समाधान पाटील, संजय पाटील, शुभ गवळी, गौरव पाटील, चेतन मोरे, नरेश पाटील, यश पाटील इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। आज 6/3/2025 रोजी माननीय उपप्रांताधिकारी यांना बीड जिल्ह्यामध्ये जो निर्गुण हत्या झालेली मस्साजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांची ज्याप्रमाणे अमानुष अशी हत्या केलेली आहे आणि त्या हत्येचे जेव्हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, पूर्ण महाराष्ट्र याच्याने हादरलेला आहे आणि याच्यात कुठेतरी आरोपींना तात्काळ कडक शिक्षा व्हावी, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालून त्यांना लवकरात लवकर फाशीच झाली पाहिजे। आणि हा जो प्रकार घडलेला आहे याला कुठेतरी राजकीय वरदस्त लाभल्यामुळं अशी हिंमत या क्रूर राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आज अटक आहेत त्यांना तर शिक्षा होईलच, परंतु आमची अशी मागणी आहे की यांना ज्यांचं पाठबळ होतं, राजकीय पाठबळ, ते धनंजय मुंडे यांनी काल परवा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी स्वतःहून 2 महिन्यापूर्वी कबूल केलं होतं की वाल्मिक कराड व त्याचे सर्व साथीदार हे माझे जवळचे कार्यकर्ते आहेत, हे माझे जवळचे माणसं आहेत। याचा अर्थ असा आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे हा धनंजय मुंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व 100% असतीलच आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे क्रूर कृत्य हे लोक करू शकत नाही। त्यांना कुठेतरी या गोष्टीचा माज होता की आमच्या मागे कोणतरी राजकीय नेता आहे म्हणून त्यांनी हे कृत्य घडवलेलं आहे। आज महाराष्ट्र संतांची भूमी आहे, महाराष्ट्राने पूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवला, अहिंसेचा मार्ग दाखवला आणि या संतांच्या भूमीमध्ये अशी निर्गुण हत्या होते। या हत्या करणाऱ्या जेवढे आरोपित नाराज यांना चौकात फाशी घेतली पाहिजे, परंतु आपला देश हा न्यायाने कायद्याने चालतो, म्हणून संविधानाने चालतो, संविधानाच्या द्वारे यांना कडक शिक्षा म्हणून फाशीच झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना नुसतं मंत्रिपदावरून नाही तर यांना आमदारकीवरून यांना बरतर्फ केलं पाहिजे राज्यपालांनी, अशी आमची मागणी आहे। आणि त्यांना सह आरोपी करून या प्रकरणाच्या खोलात जर गेलं तर धनंजय मुंडे 100% याचे आरोपी असतील असं आम्हाला पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशाला याची खात्री आहे, म्हणून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि या आरोपींना कडक शिक्षा व्हावी असे आम्ही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे।